नमस्कार मंडळी, मी चैताली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर 30 डे चॅलेंजचा हा डे 15 आहे आणि मध्ये 2-3 दिवस गॅप झाला होता. आता मला थालीपीठ भाजणीची ऑर्डर आली आहे, तर थालीपीठ भाजणी तयार करताना हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि तर तोच आपला व्लॉग आहे आजचा, थालीपीठ भाजणी प्रिपरेशन व्लॉग. तर मंडळीमध्ये 2-3 दिवस गॅप झाला होता. लाँग व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे माझे, कारण मला शक्यच होत नाही आहे रोज डेली लाँग व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एडिटिंग करणं आणि अपलोड करणं. खूप वेळ जातो त्याच्यामध्ये आणि घरातली सगळी कामं आणि कधी-कधी अधूनमधून ऑर्डर्स चालू असतात, त्याच्यामुळे सुद्धा होतं आहे. आणि लाँग व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोरेजचा प्रॉब्लेम तर माझा तुम्हाला माहीतच आहे. भरपूर व्हिडिओज असतात मोबाईलमध्ये आणि इंस्टाग्रामचं पेजसुद्धा हँडल करावं लागतं आणि डेली लाँग व्हिडिओ अपलोड केल्यामुळे माझा कॉन्टेंटसुद्धा लवकर संपून जाईल. त्यामुळे मला असं वाटतं एक दिवस आड व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. तसं तुमचे मला कमेंट्स येत आहेत, त्या कमेंट्सवरसुद्धा मी लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे. माझंसुद्धा फूड लायसन्स मला रिन्यूअल करायला जायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी लवकर घेऊन येईल. अजून काही दिवस बाकी आहेत फूड लायसन्स रिन्यूअलसाठी. थालीपीठ भाजणीची ऑर्डर मिळाली होती, माझ्या नातेवाईकांनाच पाहिजे होती, शेजारी राहतात आणि माझा मुलगा क्लासला जातो तर त्याच्या टीचरलासुद्धा पाहिजे होतं. तर मी थालीपीठ भाजणी तयार करायला घेतली. फ्रेश थालीपीठ भाजणी बनवत होते. 2-3 दिवस मी घरात साफसफाई काढली होती आवरायला. काम पूर्ण झालेलं नाही आहे, अजून काम बाकी आहे. 1.5 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर होती. शेजारी नातेवाईक राहतात, त्यांना अर्धा किलो पाहिजे होतं आणि मुलगा क्लासला जातो, त्याच्या मिसला अर्धा किलो पाहिजे होती. आणि एक माझी मैत्रीण आहे, ती मला सहज भेटायला आली होती. तिला मी वॉकिंग पार्टनरच म्हणते, मी सकाळी वॉकिंगला जायचे, तर तिकडे तीसुद्धा येत होती वॉकिंगला. माझ्या घराजवळच राहते तीसुद्धा. तर ती आली होती भेटायला खूप दिवसांनी. तीच पण इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करते, तर तिला थोडी माहिती हवी होती, त्याच्यामुळे ती आली होती मला भेटायला. आणि तिला पण थालीपीठ भाजणी पाहिजे होती आणि त्या दिवशी मी दळायला दिली होती भाजणी. घरात अजून आटा चक्की नाही आहे, मी बाहेर गिरणीतूनच दळून आणते. तर तिलासुद्धा हवी होती, तर मी तिला सांगितलं फ्रेश मी दळली आहे, फ्रेश मी थालीपीठ भाजणी दळायला दिली आहे, दळून झाल्यावर मी तुला फोन करते. दळण झालेलं होतं पण गरम गरम पॅक करून लगेच देता नसतं आलं, त्याच्यामुळे तिला म्हटलं मी फोन करून सांगते. तर असं 3 जणांची मिळून 1.5 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर होती. तर नेहमीप्रमाणे मी सुरुवातीला ज्वारी भाजून घेतली, त्यानंतर बाजरी भाजून घेतली आणि त्यानंतर गहू भाजून घेतले. आणि मध्येच चहाची ऑर्डर होती घरातूनच मिस्टरांकडून, तर त्यांना एकीकडे चहा ठेवला. ब्लॅक टी पितात ते, तर त्यांच्यासाठी ब्लॅक टी ठेवला आणि एकीकडे तांदूळ भाजायला घेतले. थालीपीठ भाजणी तयार करताना मी नेहमी 5 किलो बॅच तयार करते एका वेळेला, पण आत्ता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी फक्त 1.5 किलोच्या प्रमाणातच थालीपीठ भाजणी आता तयार केली. कारण लवकर तयार करायचं होतं. भाजणी थंड व्हायला सुद्धा वेळ लागते, त्यानंतर ती दळायला द्यावी लागते, दळून झाल्यावर परत थंड करून मग पॅकिंग करावी लागते, त्याच्यामुळे भरपूर वेळ जातो. म्हणून मी आता फक्त 1.5 किलोच तयार करायला घेतली. त्यातनं थोडी पण शिल्लक नव्हती राहिली घरामध्ये वापरायलासुद्धा. बरोबर 1.5 किलो प्रमाणात तयार झाली होती. सगळी धान्य मी भाजून घेतले आणि थंड करायला ठेवलं होतं आणि दळायला जायचं होतं, पण संध्याकाळी खूप जोरात पाऊस चालू होता आणि गिरणीसुद्धा बंद होती, त्याच्यामुळे माझं ते दळण झालंच नाही त्या दिवशी संध्याकाळी. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मी दळून आणलं. दळून आणल्यावर दुपारी लगेच मी शेजारी नातेवाईकांना अर्धा किलो देऊन टाकली आणि मेसलासुद्धा पाठवली अर्धा किलो. आणि मैत्रिणीला फोन केला की थालीपीठ भाजणी तयार आहे. काही जण थालीपीठ भाजणीमध्ये काळी उडीद डाळ पण वापरतात आणि काही जण हिरवे मूगसुद्धा वापरतात. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण कडधान्यसुद्धा वापरतात, त्याच्यामुळे थालीपीठ भाजणीचा रंग वेगळा येतो. माझ्या थालीपीठ भाजणीमध्ये मूग डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ आहे, त्याच्यामुळे खूप जास्त असा काळपट कलर येत नाही. काही जण कडधान्य वापरतात, त्याच्यामुळे तो काळपट कलर येतो, जसं की चणे, हिरवे मूग, त्याच्यामुळे कलर थोडा चेंज होतो आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पांढऱ्या उडीद डाळऐवजी तुम्ही काळी उडीद डाळसुद्धा वापरू शकता, पण नाचणीच्या बाबतीत मी अजून तसं काही सांगू शकत नाही, कारण नाचणी खूप वेळा धुवून वाळवून वापरावी लागते असं मी ऐकलं आहे, त्यामुळे मी नाचणी वापरत नाही थालीपीठ भाजणीमध्ये. आणि एक कस्टमरची ऑर्डर होती मला
पुण्यातून, तर त्यांनी स्वतःसुद्धा सांगितलं होतं की नाचणी जर व्यवस्थित निवडली नसेल आणि नाचणी व्यवस्थित वापरली नसेल तर थालीपीठ भाजणीची चव थोडंसं मातकट लागते, म्हणजे मातीसारखी लागते असं मी ऐकलं आणि ते कस्टमरकडून ऐकलेलं आहे. सगळीच धान्य शरीरासाठी चांगली आहे, पण प्रत्येक धान्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि योग्य पद्धतीने निवडून स्वच्छ करून वापरली पाहिजे. मी थालीपीठ भाजणी तयार करताना सगळ्यात आधी सगळी धान्य स्वच्छ निवडून घेते, त्यानंतर भाजून घेते आणि पूर्ण थंड झाल्यावरच गिरणीतून दळून आणते. तर काही कमेंट्स आल्या होत्या मला की फूड बिझनेस सुरू करण्यासाठी कोणते कोणते लायसन्स लागतात म्हणून. तर मी सुरुवातीला फक्त बेसिक रजिस्ट्रेशन केलं होतं फूड लायसन्सचं, म्हणजे FSSAIचं. तुम्हीसुद्धा सुरुवात करताना बेसिक रजिस्ट्रेशन करून सुरू करू शकता. घरून तुम्ही स्मॉल बिझनेस सुरू करू शकता. सुरुवातीला खूप जास्त कागदपत्र काढण्याची गरज नाही आहे. जेव्हा तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला उद्योग आधार, उद्यम रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि स्टेट लेवलवर फूड लायसन्सचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. सुरुवातीला जर तुम्हाला फक्त घरातून बिझनेस सुरू करायचा आहे आणि प्रॉडक्टची डिमांड आहे की नाही, बिझनेसमध्ये तुमचं इंटरेस्ट आहे की नाही, तुम्हाला तो बिझनेस पुढे ग्रो करायचा आहे की नाही, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं सुरुवातीला. त्यामुळे आधीच खूप जास्त कागदपत्र काढत नाही बसायचं. बेसिक रजिस्ट्रेशन करून सुद्धा तुम्ही स्मॉल बिझनेस घरातून सुरू करू शकता. मी सुद्धा सुरुवातीला फक्त बेसिक रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं. त्यानंतर 1 वर्षाने मी उद्यम रजिस्ट्रेशन केलं आहे. आता हे फूड लायसन्स रिन्युअल करायला जाईल त्यावेळेस अजून जी माहिती मिळेल ती तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर इथे माझे सगळे धान्य भाजून झाले आहेत आणि आता मी धने, जिरे, ओवा भाजून घेते. कढईला हात लागला त्याच्यामुळे चटका लागला होता. सगळे धान्य भाजून मी थंड करायला ठेवले आणि थंड झाल्यावर गिरणीत दळायला दिलं होतं रात्री, पण गिरणी बंद झाली त्याच्यामुळे मला घरी यावं लागलं आणि मी सकाळी दळून आणलं होतं. धने, जिरे, ओवा भाजून झाल्यानंतर धान्यामध्ये जेव्हा मी टाकते सगळं मी लगेच मिक्स करून घेते, कारण गरम गरम असताना त्याचा जो अरोमा आहे तो धान्यामध्ये छान मिक्स होतो आणि सुगंध खूप छान येतो थालीपीठ भाजणीला. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 30 डे चॅलेंजचा हा डे 15 होता. 30 डे चॅलेंज आपलं सुरूच आहे, पण इथून पुढे 1 दिवस 8 लाँग व्हिडिओ येणार आहेत. तर आत्तापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलं आहे, प्रेम दिलं आहे आणि असाच सपोर्ट पुढेही कायम ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.